अमरावती जिल्ह्यातील पवनी तालुक्यात अवैध रेती मुरुम तस्करीचा सुळसुळाट सुरू आहे। 8 दिवसात दोनदा पोलिसांनी कारवाई केली तरी तस्कर अजूनही बिनधास्तपणे धंदा चालवित आहे। पोलीस विभाग सतत कारवाईत असूनही महसूल प्रशासन गप्पच बसले आहे, असा संताप्त नागरिकांमध्ये वाढतोय। पवनी तालुक्यातील रेती मुरुम तस्करी आता एक गंभीर प्रश्न बनली आहे। 8 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 वाजता अड्याळ चिचाळ स्मशानभूमी परिसरात ठाणेदार धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या कारवाईत अवैधरित्या मुरुम उत्खनन करत असलेल्या 3 ट्रॅक्टर आणि 1 जेसीबी जप्त करण्यात आले। ही कारवाई ताजी असताना 16 सप्टेंबर रोजी रात्री 7:30 वाजता अड्याळ परिसरात पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली अवैधरित्या एक ब्रास रेती वाहतूक करताना पकडलेत। या कारवाईतून स्पष्ट होतंय की पोलीस विभाग सतत सक्रिय आहे, परंतु महसूल प्रशासनाने अद्याप या तस्करीवर पूर्ण लक्ष दिलेले नाही। सामान्य नागरिकांमध्ये आता सवाल निर्माण झाला आहे, पवनी तालुका अवैध रेती मुरुम तस्करीचे माहेरघर बनत आहे का? स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की अवैध तस्करी थांबवण्याकरिता केवळ पोलीस कारवाई पुरेशी नाही, तर महसूल प्रशासनाच्या सक्रिय सहभागाशिवाय ही समस्या कधीच सुटणार नाही। अतिशय चिंताजनक बाब म्हणजे 8 दिवसात दोनदा कारवाई करूनही तस्कर अजूनही बिनधास्तपणे धंदा चालवित आहेत, जे प्रशासनिक दुर्लक्षाचे लक्षण मानले जात आहे। पवनी तालुक्यातील अवैध रेती मुरुम तस्करीचा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा आहे। पोलिसांनी सतत कारवाई करत असतानाही महसूल प्रशासनाकडून सक्रियतेची अपेक्षा नागरिकांना आहे। भविष्यात या प्रकरणावर कडक उपाययोजना होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।